हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. आपणा सर्वांनाही वंदन करतो. परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सगळ्या श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो. गुरुसेवेच्या दरम्यान आपण आलो होतो. गुरुसेवेला विन्मुख जो होतो, विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलीये. आपुलीय ज्ञाती म्हणजे आपल्या बांधवांना जो संतुष्ट करत नाही, गुरुभक्तीला जो विन्मुख होतो आणि अतिथीचा आदर करत नाही, तो स्वधर्माच्या आचरणापासून दूर गेला, भटकला, असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. काल आपण बघितलेलं होतं की गुरु करणारे जे सगळेच असतात तिला गुरुभक्त असतात असं म्हणता येत नाही. गुरुभक्ती आणि गुरु करणं किंवा गुरूंच्याकडून काहीतरी अनुग्रह घेणं हा एक संस्कार आहे. पण ते संस्काराची सुरुवात अनुग्रहानंतर सुरुवात होते. आपल्याला वाटते अनुग्रह घेतलं की काम संपलेलं आहे, काम तिथून सुरू होत असते. पण बऱ्याच वेळा अज्ञानामुळं परत त्या गुरुभक्तीमधलं अज्ञान, पुरेसं मार्गदर्शन घ्यायचं नाही, शास्त्राचा अभ्यास करायचा नाही, एखाद्या मार्गदर्शकाकडून त्याची माहिती घ्यायची नाही, अहंकारानं मी शहाणा आहे असं स्वतःला समजायचं आणि त्यामुळं ह्या सगळ्या माहितीपासून तो दूर राहतो. कुणाला तरी नतमस्तक व्हावं, त्यांच्याकडून विचारून घ्यावं, त्यांच्याकडून आपली माहिती जी कमी आहे आपल्याला ती जाणून घ्यावी, त्यामध्ये कमीपणा समजू नये. ज्ञान मिळवणं हा कमीपणा नाही, मोठेपणा असतो. आणि जिथं आपण नतमस्तक होतो, हे नतमस्तक होणं हे मोठेपणाचं लक्षण आहे असं सगळ्या साधू संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं, समजा गुरु प्रत्यक्षात आपल्यासमोर जरी नसतील तरी गुरुभक्तीला विन्मुख होऊ नये, म्हणजे कुठून तरी ते मार्गदर्शन घ्यावं. परंपरेनं आलेलं, संप्रदायानं आलेलं जे ज्ञान आहे, आपल्या गुरूंनी सांप्रदायिकपूर्वक ते दिलेलं असतं. सगळे जी शक्ती त्यांच्याकडे आलेली आहे ती आपल्याकडे संक्रमित केलेली असते, आपल्यामध्ये ती असते, फक्त लक्षात येत नाही, आपण तिला फुलवत नाही, स्टिम्युलेट करत नाही. स्टिम्युलेट करणं म्हणतात त्याला. आता आपण एखादा कंटाळा आला की चहा स्टिम्युलेट करतोय बघा आपल्याला, म्हणजे ॲक्च्युली खरं आत प्रसन्नता आपल्या असते, एखादं निमित्त होतं. तसं यामध्ये ही शक्ती जी असते ती नामानं स्टिम्युलेट होते, शास्त्रश्रवणानं, शास्त्राच्या चिंतनानं स्टिम्युलेट होत असते. आणि त्यामुळं त्याचं सतत त्याला सारखं उत्तेजित करत राहणं हे चांगल्या साधकाचं कर्तव्य आहे. जर तो विन्मुख झाला तर गुरुभक्ती, गुरु करणं हे नुसतेच नावाचे संस्कार राहतील. आणि म्हणून त्यासाठी वर्णन केलेलं आहे. काल एक उदाहरण घेतलेलं होतं आपण की स्त्रीनं पती केला किंवा पतीनं स्त्री पत्नी केलेली असते, त्यांनी दोघांनी एकत्र राहण्यासाठी कशी त्यांना बंधनं असतात आणि ती सामाजिक असतात. त्यांना म्हणतात एकामेकाला सोडून राहण्यापेक्षा जवळजवळ 90% अशी जोडपी असतील की नाईलाज आहे म्हणून एकत्र राहिलेले आहेत. खूप आहेत की ज्यांना नाईलाज आहे म्हणून राहायचं, असू देत आता कुठं जायचं सोडून तरी ह्या वयात किंवा अमक्या वयात असं म्हणून ते राहत असतात. गुरुंना तसं काही बंधन नाही. ते म्हणतात शिष्य सोडून गेला, जा गेला सोडत म्हणतात. त्यांना काही गरज आहे त्याची, शिष्याला खरी गरज आहे. त्यांनी त्यांचा पाठलाग करायला पाहिजे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळं पतीचं पतीपण जे आहे ते पत्नीवर अवलंबून असतं, असं काल वाक्य एक आपण बघितलं होतं. पण गुरुचं गुरुत्व आणि श्रेष्ठत्व हे शिष्याच्या कुठल्याच गोष्टीवर अवलंबून नसतं. तो कितीही मोठा होऊ दे तर ह्यांच्या गुरुत्वाला किंवा श्रेष्ठत्वाला धक्कासुद्धा पोचत नाही. आहे तसे ते असतात. किती म्हणजे लहान लहान दिव्याने आपला प्रकाश किती चमकत राहावा, सूर्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. तसं गुरुतत्वाचं आहे.
अशा गुरुतत्वापासून विन्मुख होणं म्हणजे फार मोठा घात करणं आहे स्वधर्माचा, असं माऊली म्हणतात. म्हणून म्हणतात काय, विमुख होईल गुरुभक्ती, आदरण करील अतिथी, या अतिथींचा योग्य वेळी आदर करणं, संतोष नेदिल ज्ञाती आपली, आपल्याच बांधवांना संतुष्ट का करायचं नाही. बऱ्याच वेळा असंच असतं, भाऊबंद किती चिडे का वाटते सांगा. भाऊबंद म्हणजे जवळचे, पण भाऊबंदामध्येच भांडणं जास्त असतात. लांबची माणसं बोलवली जातात शिष्टाई करायला, अरे तुम्ही भाऊ तुमचं तुम्ही परस्पर आपापसात मिटवून घ्या ना, त्याला आणतं आणि परत तो भांडण वाढवतो आणि तुमच्याकडून काय फायदा आहे तो करून घेत असतो. असंच आपल्यामध्ये, आपल्या सगळ्या जाती धर्मामध्ये, आपल्याच बांधवामध्ये ही भांडण तंटे लागले. त्याचं कारण आहे की त्याचं तत्वज्ञान अभ्यासलं नाही आपण, आणि हे जर केलं आपण तर यापासून आपल्याला निश्चितपणाने जो फायदा स्वधर्म आचरणाचा मिळतो तो मिळू शकतो. त्यामुळं गुरु करणे हा संस्कार म्हणून आवश्यक आहे, पण शिष्याचा खरा उद्धाराचा भार जो असतो तो शिष्याच्या कर्तृत्वावर आणि प्रयत्नशीलतेवरती असतो. शिष्यानं काहीच प्रयत्न केले नाहीत तर त्या संस्कारच्या ठिकाणी झोपून सुप्त अवस्थेमध्ये पडून राहतात. काय उपयोग आहे. गुरुनी काहीतरी दिलेली जी शक्ती आहे ना ती झोपून राहते. म्हणून मग अशी स्टिम्युलेट शब्द त्यासाठी वापरला, त्याला सारखं डिवचत राहायला पाहिजे. आणि डिवचणं म्हणजे श्रीगुरूंनी दिलेल्या नामाचा वापर करत राहणं, म्हणजे त्याला डिवचली जाते शक्ती, आणि ती शक्ती कार्यरत राहते आणि जे काम करायचं आहे आपल्या अंतःकरणामध्ये ते करून जाते. पण आपण तसं काय केलं तर माऊली म्हणतात विन्मुख झालेली जे असतात त्यांना हे काही कळणार नाही गुरुभक्तीचं महात्म्य. त्यामुळं शिष्याचा खरा उद्धार हा भार जो आहे हा त्या संस्कारावर नुसत्या अवलंबून नाही. गुरु केलं आणि माझं काम संपलं असा अर्थ नाही, तर त्यानंतर खऱ्या प्रयत्नाला सुरुवात होते. म्हणून प्रयत्नशील शिष्याचा उद्धाराचा जो शिष्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो, त्याच्या प्रयत्नशीलतेवरती अवलंबून असतो. त्यामुळे त्यानं सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. सतत अभ्यास, साधन अभ्यास झालाच पाहिजे. एक दिवशी साधन अभ्यास आजारपणामुळं पाहुणे आले म्हणून राहिला तर आपल्याला त्याचं उणीव वाटली पाहिजे किंवा थोडीशी लाज वाटली पाहिजे. आपल्याला त्या दिवशी आपल्याला लाज वाटायला लागली, आज सकाळपासून माझं झालं नाही, मला कसं तरी वाटतंय, माझं आज साधन झालं नाही. हे साधन हे फार महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, त्यामध्ये अभ्यास करायचा म्हणजे शास्त्राभ्यास करायचा एक वेळा राहिला तरी चालेल, पण गुरुनी अनुग्रहाच्या वेळी दिलेल्या साधनाचा अभ्यास मात्र नित्य नियमाने केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या शरीराची ठेवण अशी तशी काही लागत नाही. पाहुणे आले, आजारपण, ह्या सगळ्या स्थितीमध्ये गुरुनी दिलेल्या मार्गदर्शनाचा वापर आपल्याला करता येतो. कुठल्याही क्षणी कोणत्याही अवस्थेमध्ये मरेपर्यंत ते साधन करता येणार आहे. कदाचित ज्ञानेश्वरी मला हातात घेता येणार नाही, वाचायला डोळे व्यवस्थित नसतील किंवा जीभ माझी ओव्या बोलणार नाही, पण माझं अंतःकरण बोलू शकतं ना आतल्या आतमध्ये. म्हणजे असं काहीतरी करावं श्रीगुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग, की मृत्यूच्या समयी तो मला शिदोरी म्हणून उपयोगाला यावा, असा प्रयत्न आपण केला पाहिजे. नाहीतर ही सगळी शिदोरी प्रापंचिक आहे ना, ही लोक वाटून घेणार आहेत. पण ही जी गुरुनी दिलेली शिदोरी जी आहे ना ती वाटून घेता येत नाही आणि कुणाला नको पण आहे. ती कोण त्याच्यासाठी भांडत पण नाही. बाबा तुम्हाला गुरुनी केवढं ज्ञान दिले त्यातलं मला जरा पाहिजे बघा, असं बहीण भाऊ भांडत असतील काय? आई बाबा जातील त्यावेळी नाही म्हणणार, जाऊ ना ते तुमचं तुमच्याबरोबर असू तिकडं, कारण देता पण येत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. तर ही शिदोरी आपण जपून ठेवणं फार गरजेचं आहे. आहेत शास्त्रातली वचनं आहेत, पाठांतर करून ठेवावी. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत, तुकोबांचे अभंग आहेत, भगवद्गीतेचे श्लोक आहेत, उपनिषदांचे श्लोक आहेत, आणखी खूप वाङ्मन आहे आचार्यांचं. त्यातले काही श्लोक जे आहेत की जे चिंतनासाठी लागतात ते पाठांतर करून ठेवावेत आणि त्याचा उपयोग आपल्या आजारपणामध्ये, आपल्या मृत्यूच्या समयी जरूर करावा. हा आरामात मरायचं जर असेल तर ह्यांना हे जवळ घेतलं पाहिजे. हे श्लोक, ह्या ओव्या, श्री गुरूंची आठवण, त्यांनी दिलेलं नाम हे मृत्यूच्या समयी आपल्याला एक कवच म्हणून उपयोगाला पडणार आहे. हल्ले होणार आहेत मृत्यूच्या समयी, हे 3-5 प्राण जे आहेत ते हल्ले करणार आहेत माझ्यावरती, आणि त्यामुळे हे कधी कधी बाहेर पडायला लागतील आणि माझी अवस्था केविलवाणी करतील. ह्यांना अडवायचं असेल तर तसाच एखादा बलवान कोणतरी पाहिजे, आणि ते म्हणजे श्रीगुरूंनी दिलेलं नाम, श्रीगुरूंची साधना, आम्ही प्राप्त केलेलं काही शास्त्र सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांताचा वापर आपल्याला मृत्यूच्या समयी, आजाराच्या समयी, संकट समयी करता येतो. म्हणून गुरुभक्तीला विन्मुख होऊ नका असं माऊली म्हणतात. म्हणून सगळे प्रयत्न हे शिष्याचे असतात बरं का. गुरु फक्त वाट दाखवतात, जायचं त्याने, चालायचं नाही. गुरुनी ते बोट धरून चालवत नाही. थोडंसं त्याच्याबद्दल म्हणतात आशीर्वादाचा काय उपयोग होतो का? होतो, पण त्यालाही मर्यादा आहेत. मात्र त्या गोष्टीला मर्यादा आहे. शिष्याचा सात्विकपणा केवढा आहे, त्याचा स्वतः अभ्यास, त्याची तळमळ काय आहे, यावर तो आशीर्वाद काम करायला लागतो.
जर तळमळत नसेल ना तर दगडाला काय करणार आहे सांगा? इथून हलवून कोण नेणार आहे? त्याला नेता येत नाही. आणि त्यासाठी काय करावं? शिष्याचे प्रयत्न जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. योग वसिष्ठमध्ये फार सुंदर श्लोक आला, आपण तो खरंच चिंतनात घेण्यासारखा आहे. उपदेश कर्मो राम व्यवस्था मात्र पालनम नेप्तेस्तु कारणम साक्षात शिष्य प्रज्ञेव केवला. योग वसिष्ठामधला श्लोक आहे. रामात वर्णन करताना योग वशिष्ठ स्वामी वर्णन करायला आले. उपदेश क्रम फक्त उपदेश जो असतो ना गुरुनी दिलेला, तो व्यवस्था मात्र पालनम, फक्त ती व्यवस्था सांभाळायची असते, गुरु परंपरा सांभाळायची असते. आपण आलेलं ज्ञान दुसऱ्याला द्यायचं असतं म्हणजे तो पुढे जातो. ज्ञान देता येतं पण ज्ञान रुजवायचं काम त्याचं आहे ना. ज्याला ते दिलं त्याचं काम असतं. शेतकरी बी पेरून रिकाम होतो, मातीनं त्याला अंकुर फोडायचे असतात, निसर्गानं त्याला अंकुर फोडायचे असतात, ते मातीचं काम राहिलं, शेतकऱ्याचं कर्तव्य संपलं. तसं सद्गुरू बीज पेरतात आणि ते बीज पेरलं तर त्या बीजाचं रक्षण करणं, त्याला पाणी घालणं, त्यांना तो अंकुर येईपर्यंत वाट बघत बसणं, वाट बघणं पण त्यामध्ये असतं. फार सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आम्हाला वाट बघायची सवयच नाही. आजच्या आज उद्याच्या उद्या त्याचे रिझल्ट मिळायला पाहिजेत. असे कधी होतात काय? बाळ जन्माला याला 9 महिने थांबावं लागतं. साधा विचार आहे. जरी विचार झाला, किती दिवस आपण वाट बघतोय, आरामात वाट बघतो. एखादं काहीतरी नोकरीमध्ये स्थायी व्हायला 3 वर्षे 4 वर्षे घालवावी लागतात तर परमनंटचा ऑर्डर मिळत असते. त्यावेळी कसं थांबतोय आपण? मग ज्यावेळी गुरूंच्याकडून अनुग्रह घेतो, थांब ना, तप कर, किमान 12 वर्ष त्यात घालवावे लागतात. शास्त्र सांगतं 1 तप खर्च करावं लागतं, मग परिणाम दिसायला सुरुवात होतात. नुसते परिणाम, आणखीन किती तप माहिती नाही. माझ्या प्रारब्धामध्ये किती दोष आहेत त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे इथं म्हणतात उपदेश कर्मो राम व्यवस्था मात्र पालनम, फक्त व्यवस्थेचं पालन करायचं, संस्कार दृढ करायचे आणि परंपरा चालवायची, एवढंच उपदेशाचं काम आहे. बाकी उपदेशाचं काम नाही. नेप्तेस्तु कारणम साक्षात शिष्य प्रज्ञा व केवला, शिष्याची प्रज्ञा शेवटच्या स्थानाला कारणीभूत होत असते, अन्य काहीही नाही. त्यामुळे इथं किती धोक्याची सूचना आहे बघा. गुरु भक्तीला विनमुख होऊ न म्हणतात, याचा अर्थ ते गुरुंना सांगत नाहीत, शिष्यांना सांगायला लागलेत. गुरुंचं काम संपलेलं असतं. त्यावेळी दिलं संस्कार, गुरुने उपदेश देणं, ते शिष्यानं घेणं, ही परंपरा किंवा संप्रदायाच्या व्यवस्थेसाठी केलेली गोष्ट आहे. पण ज्ञानप्राप्तीचे खरे साधन ही शिष्याची प्रज्ञा आहे, असा श्लोक सांगतो तो. ही परंपरा म्हणून ज्ञान देतात, त्यांची ती जबाबदारी असते, त्यांच्यावर पण जबाबदारी असते बरं का, की हे एवढं केलं आणि काही जण तशीच गेलेत. बघितलेत ना, रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात. 2 साधू हे घाट काय मोठे टेकडी चढत गेले वरती, पुढे दिसायला लागलेले आहेत. काही ना, तो मनोरम असा दृश्य दिसलेला आहे आणि ते मनोरम दृश्य बघत ते एक जण पुढेच गेले नाहीसे झाले. त्या दृश्याच्या मध्ये दिसेनाशे झाले. त्यामध्ये आनंद घेत ती तृप्ती घेत, समाधान घेत पुढे गेले. त्यातलं एक साधू मात्र परत आले. त्यांनी ते दृश्य पाहिलं, त्याचा आनंद पण घेतला आणि म्हटले, हा आनंद जो मी पाहिलेला आहे तो आनंद आता माझ्याकडे मागचे जे राहिलेत त्यांना सांगायला पाहिजे, की बाबा रे, असे आम्ही ही टेकडी चढत गेलो साधनेची, हे तप म्हणून चढलो आपण आणि पुढे आम्हाला असं दिसलं. ते गेलेच ना, तेही मुक्त होते. त्यांना वाटलं नाही की आपली जबाबदारी आहे समाजामध्ये हे रुजवावं. त्यातलं एकानं मात्र पाठीमाग आले. परमपूज्य काकांसारखी हे पाठीमाग आलेली माणसं आहेत. तुकोबा, ज्ञानोबा ही माणसं पाठीमाग आलेली आहेत. त्यांना अजिबात गरज नाही. त्यांना ज्ञानेश्वरी सांगायची, ती किती खपेल, तिची आवृत्त्या किती निघतील, ह्याची त्यांनी चिंता अजिबात केली नव्हती. त्यांना फक्त ज्ञानच द्यायचं होतं आणि म्हणून त्यांचा जन्म होता. तसंच त्यांचं आहे. तर त्या बाबतीत विचार जर केला, फक्त परंपरा टिकावी, मार्गदर्शन लाभावं, यासाठी श्रीगुरूंची योजना असते. त्याच्या पुढचं काम खरं शिष्याची जबाबदारी असते. त्यामुळे शिष्याने दिलेली साधना मनापासून गुरु विनमुख न होता ती रोजच्या रोज केली पाहिजे. सद्गुरू माझे जवळ बसलेले आहेत, बघायला लागलेत मी काय करतोय. आज नाही केलं साधन, उठलो नाही सकाळी आणि त्यांनी पाहिलं बघा ते, आणि पाहिलं नाही आता काय म्हटले असतील मला, असं म्हणावं. आणि आपल्याला स्वतः लाज वाटली पाहिजे जर माझी साधना अशी राहिली तर. यावेळी अशी बंधनं आपण काही घालून घ्यावी लागतात. कशासाठी? बंधनातून सुटायसाठी. गंमतशीर वाक्य आहे बरं काय. अशी काही बंधनं आपण घालून घ्यावी लागतात की जी माझी बंधनच सैल करतात. त्यामुळे संबंध जे असतात ना, हे संबंध फार दृढ असतात. आपण संसाराशी संबंध ठेवला तर आमचा दुःखाशी आणि उद्वेगाशी आणि चिंतेशी संबंध येत राहील.
आणि जर आपण गुरूंशी संबंध ठेवला, शास्त्राशी संबंध ठेवला, तर आपण दुःख निवृत्तीच्याच मार्गाने, सुखाच्या प्राप्तीच्याच मार्गाने वाटचाल करू. म्हणून संबंध जे आहेत दोन्ही संबंधच आहेत. संबंधांनाच बंधन तयार होत असते आणि हे बंधनच आपल्याला दृढ होतं. संसाराशी संबंध ठेवला तर ते बंधन जन्म मरणाला कारणीभूत होतं आणि श्री गुरुशी संबंध ठेवला तर तेच बंधन माझ्या मुक्तीला कारणीभूत होतं. दोन्ही एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणून कुठलं बंधन ठेवायचं हे आपण ठरवायला पाहिजे. सकाळी उठतो, अमुक करतो. काही माणसं उठतात ना, सकाळी आता रविवार आहे, चला उठायचं नाही, झोपून राहूया असा म्हणतो, तमोगुणी आहे. एखादा मध्येच उठतो म्हणतोय नको, झोपल्यापेक्षा जरासं फिरून आलेलं बरं, हा रजोगुणी माणूस आहे. आणि एखादा उठतो म्हटला काहीतरी तत्वचिंतन आता पहाटेचं करायला पाहिजे, जरा शांतपणे बसायला पाहिजे आणि तत्वचिंतनच करायला पाहिजे, श्री गुरूंनी दिलेल्या नामाची आठवण करत बसायला पाहिजे, हा सत्वगुणी मनुष्य आहे. या वृत्ती आपोआप सकाळच्या वेळी येत असतात. पण त्या वृत्तीला कुठल्या पायबंद घालायचा आणि कुठल्या वृत्तीला वरती येऊ द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मागच्या वेळेला आपण त्याच्यावरती खूप बघितलेलं आहे. या अध्यायाच्या सुरुवातीलाच इंद्रियांच्या बंधनाबद्दलचं खूप काही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आशीर्वादानं कार्य होतं हे बरोबर जरी असलं तरी गुरु उपदेशाचं आचरण करण्याचा आग्रहाचा प्रयत्न शिष्याने मात्र केले पाहिजेत. मात्र आग्रहाचे प्रयत्न केले पाहिजेत. आग्रहाचे म्हणजे जसा प्रपंचाचा आग्रह असतो ना, हे आज काम झालंच पाहिजे, तो साहेब आज भेटला पाहिजे, मी त्यासाठी थांबणार आहे ऑफिसच्या बाहेर, तो येईपर्यंत 3 वाजता येणार आहे, 3 वाजतापर्यंत मी बसणार आहे, असं कसं म्हणतोय आपण? सगळी कामं प्रपंचाची व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्नशील असतो. मग हे काम करायला तिथं को हट्ट येत नाही आमचा. खरा हट्ट इथं असायला पाहिजे आणि तो नको तिथं हट्ट आपण करत बसतो. जे हट्ट केल्यानं होईल का नाही याची खात्री नाही, त्याचा मात्र हट्ट करत बसायचं. आणि जे होण्याची फार खात्री आहे, त्याची गॅरंटी दिलेली आहे शास्त्रानं, ते मात्र हट्टानं करायचं नाही. यासाठी केला होता अट्टहास, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अट्टहास केला म्हणतात म्हणजे काय केलं? मी आग्रह केला. कशासाठी? मला शेवटचे दिवस गोड वाटायला पाहिजे. तारुण्य कसंही जाते हो, गंमत करत, बघत, बोलत, मित्रमंडळीत हसत खेळत. खरं आहे परीक्षा वृद्धत्वामध्ये ही शांती जर अनुभवायला मिळाली तो खरा जिंकला. तारुण्यात पिक्चरच्या टॉकीमध्ये जाऊन आनंद लुटला आणि 3 तास आनंदात बसला, ह्याला काय आनंद मिळवणं म्हणत नाहीत. खरं आहे सिनेमा नाही, सिनेमा बघण्याची ताकद नाही, डोळे नाहीत, ऐकायला कान नाहीत, काय ज्ञानेश्वरी वाचता येत नाही आणि आत्म मात्र आनंदाच्या उकळ्यांचा अनुभव घ्यायला लागला, याला म्हणायचा खरा साधक. अन्यथा मिळवलं काय? वार्धक्यामध्ये जे असतं तेच खरं मिळवलं. परमपूज्य काकांशी बोलताना म्हणले, माझं तारुण्य खूप झाडाझडतीत गेलं, संघर्षात गेलं, पण तुम्ही लक्षात ठेवा रे की काही असू दे, तारुण्य कसंही जाऊ दे, तुम्ही काय केलं, उठापटी काय केल्या असतील त्या केल्या. वृद्धत्व ज्यांना आनंदात घालवता आलं ना, त्यानं साधलं म्हणजे साधलं. आता वृद्धत्व आनंदात घालवायला तारुण्याचा उपयोग करून घ्यावा लागणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर कसं वृद्धत्व आनंदात घालवता येईल सांगा बघू? त्याला सवय तर लावून घ्यायला पाहिजे ना त्याची, तर वृद्धत्वात त्याची सवय लागेल. मला एक 10 ओव्या, 50 ओव्या, 100 ओव्या मी पाठ करून ठेवायला पाहिजे, अभंग जरा पाठ करायला पाहिजे, म्हणजे माझ्याशी काय बोलताच येणार नाही मला तोंडानं, कुणाचं ऐकू येणार नाही, त्यावेळी माझ्या मी आतल्या आत ओव्याने अभंग म्हणत बसेल ना, त्याला किती गंमत वाटेल. ज्ञानेश्वर माऊली म्हणून उशाला बसतील, चांगलं म्हणालास, अजून पुढची ओवी म्हण, 9वा अध्याय म्हणालास काय, आता 13व्यातल्या काही घे, काही 18व्यातल्या घे असं म्हणतील. तुकोबा म्हणतील पहिले तू आता सगळे रूपाचेच अभंग घ्यायला लागलास की काय, पुढं वैराग्याचे, भक्तीचे आणि ज्ञानाचे अभंग राहिलेत, पाठ आहे तुला म्हण. आता कधी त्यावेळी डोळे झाकले कळत नाही. मात्र झाकली या घटीचा दिवा, जेने नेणं काय झाला केव्हा, तैशा रीती जो पांडवा देह सोडी. अगदी झाकलेला दिवा जो असतो ना, मिनमिनता होत 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 कधी विझला, ते झाकलेले असल्यामुळं कळतच नाही, तसा तो देह सोडतो. काय उत्कृष्ट दर्जाचा अनुभव ज्ञानेश्वर माऊली मांडतात बघा. झाला तर आपल्याला प्राप्त होऊ नये, व्हावं असं वाटतंय की नाही? व्हावं असं वाटतंय, पण त्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. असं विनमुख होईल गुरुभक्ती तर हे मिळणार नाही. त्यासाठी आदरातिथ्य करणं, आणखीन काय काय करायचं सांगितलंय, संतोष नेदील ज्ञाती, ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतील. यासाठी केला होता अट्टहास म्हणतात ना तुकाराम महाराज, ते त्यांनी सगळं केलं असं त्यांना म्हणायचं आहे. मी गुरुभक्ती केली, जाती बांधवांचा आदर केला, ब्राह्मणांना भोजन घातलं, लोकांना दान धर्म केला, मी शास्त्राचा अभ्यास केला, अट्टहास केला. कशासाठी? आता मी शांत झालो, शेवटचा दिवस आता माझ्या वाट्याला आलेला आहे. शेवटचा दिवस म्हणजे जे वृद्धत्वात लक्षण आहेत ते आनंदाने लुटता आले पाहिजे.
अशी पुंजी तयार करून घ्यावी, त्यातला एक एक दाना त्या शेवटच्या क्षणी चगळत बसता आला पाहिजे. आणि त्याला शिदोरी म्हणतात. ही शिदोरी काय कामाची आहे? कुठं बँकेत राहील, कुठं काय राहील, कुठं काय सोनं नाणं तिजोरीत राहील, हे चगळता येण्यासारखं नाही, चावत पण नाही ते. हे चावायचं हे खरं आहे, पण ही शिदोरी साठवून ठेवली असेल ना, दिसत नाही शिदोरी, पण कामाची आहे मात्र. आणि ही दिसते पण बिनकामाची आहे. याचा विचार जरासा आपण करायला लागलो तर निश्चितपणे याचा विचार होईल. त्यामुळं सद्गुरू आशीर्वाद देतात, आईप्रमाणे लेकराप्रमाणे सांभाळही करतात आपल्या शिष्याचा. पण आई लेकराला उचलून सुद्धा घेते जर संकटात असेल तर. पण लेकरू कसं असायला पाहिजे? मग निष्पाप असायला पाहिजे, निरागस असायला पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. नेणतं असायला पाहिजे तर उचलून घेतील. आता नेमतापणा तुझा घालवलाय, शास्त्र अभ्यास बऱ्यापैकी केला, समजून घेतलंस ना, आता नेमतं पण गेलं. निष्पापता ठेव, निरागसता मात्र जन्मभर ठेव. हा स्वधर्माच्या आचरणाचातला मुद्दा आहे बघा. आपण निरागस असलं पाहिजे, निष्पाप असलं पाहिजे बालकासारखं. म्हणजे बालकासारखं राहिल्यामुळं आईचं प्रेम आपोआप प्राप्त होतं, सद्गुरूंचं प्रेम कृपा आपोआप आपल्याकडे येत राहते, पाझरत राहते. पण जर आपण निरागसता ती ठेवली तर आपल्याला काकेत उचलून घ्यावं असं वाटते ना. मग बालकाचे गुण माझ्यात असायला पाहिजे सतत. म्हणजे ती आई, श्री गुरुरूपी आई आपल्याला निश्चित आपल्याला हातात घेऊन जाईल. म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही या गुरुभक्तीला विनमुख होऊ नका. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जातीबंध बांधवांच्या बद्दल सुद्धा गद्दारी करू नका त्यांच्याशी. ते आपलेच बांधव आहे आणि आपले बांधव असल्यामुळं असूनही काही समाजामध्ये, आपल्या भारतामध्ये हजारो जाती आहेत. काही जाती अजून अशा टिकून आहेत. आपल्या जातीबद्दलचा केवढा अभिमान त्यांच्या नसतो बघा, खूप असतो. बऱ्याच वेळा ते काय करतात की आपल्या जातीच्या लोकांना पुढे करतात, त्यांना मोठं करतात. पण काही अशा जाती आहेत की आपल्या जातीला पाय ओढत असतात, आपल्या जातीला त्यांचं नुकसान करत असतात. अशी काही मंडळी आहेत. आता हा जातीचा मुद्दा जर सोडला तर भारतीयत्व म्हणून, जर आपण भारतीय म्हणून एकसंघ जर राहायला लागलो तर निश्चितपणाने आपल्याला त्याचा उपयोग होईल. यासाठी भगवंत सगळं देतच असतो. किती उदार आहे तो, सगळ्यांना क्षमा करतो. किती चुका केलेल्या असतात आपण सांगा लहानपणापासून, काही अक्षम्य असतात, तरी सुद्धा भगवंत आपल्याला त्याचे तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, 9व्या अध्यायामध्ये का 12व्या अध्यायामध्ये होय आहे बघा, तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्र कैवल्य असे पात्र जे वैर्याशी दिले. तू वैऱ्याला सुद्धा मुक्ती दिलीस. काय तुझा उदारपणा, उदारा जगदाधरा असं वर्णन करतात स्वामी पावतचे. हे तू उदार आहेस, या उदाराच्या काय राशी असं वर्णन जनाबाई करते या विठ्ठलाचं. उदार आहेत ते. त्यामुळे ईश्वराचं अवधार्य मोठं आहे, त्या सगळ्यांच्या गरजा भागतील इतकं ईश्वरानं सगळ्यांना दिलेलं आहे. पण सगळ्यांची हाव भागेल इतकं मात्र नाही. आणि भांडणं कशामुळं, संघर्ष कशामुळं व्हायला लागला? हाव आहे सारखं, हे पाहिजे मला, ते पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, त्याच्याकडनं मी ओरबाडून घेणार. आणि ह्यामुळं समाज असा भुसभुशीत किडत निघालेला आहे आणि समाजाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर निश्चितपणे गरजा भागवणं इतकं मात्र आपल्या भूतलावर सगळ्यांसाठी आहे. पोट भरावं आणि सगळ्यांना पोट भरलं. पक्षी अजगर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपाळी. पक्षी अजगर साठवत नाहीत तरी सुद्धा, संग्रह करत नाहीत तरी सुद्धा त्याचं पालन जर भगवंत करत असतील तर आमचं पालन का करणार नाही ते सांगा बघू. असा विचार लक्षात केला पाहिजे. मात्र सगळं देवानं दिलं असताना सुद्धा समाधान वाटत नाही. मोरपंतांचं एक काव्य आहे, फार सुंदर आहे बघा. काय दिले देवानं आपल्याला? पटुत्व सकलेंद्रिय, मनुजता सुवंशी जनी, द्विजत्व ही दिले भले, बहु अलभ्य जे के जनी, यश श्रवणी कीर्तनी रुची दिली तरी हा वरा, म्हणे अधिक द्याच की अखिल याच की हा वरा. वरती हा वरा 2 शब्द आहेत आणि इथं हावरा एकत्र केले. मोरोपंतांचं आहे सगळं टेक्निक आहे, गंमतशीर असतात त्यांची काव्य. काय म्हणतात? पटुत्व दिलं, सकल इंद्रिय दिली, मनुजता म्हणजे मनुष्याचा जन्म दिला, सुवंशी जनी चांगल्या वंशात जन्म घातला, द्विजत्व म्हणजे विद्वत्वही दिले, भले बहु अलभ्य जे का जनी, जे अलभ्य प्राप्त आहे, दुर्लभ आहे ते सगळं दिलं. यश श्रवणी कीर्तनी रुची दिली तरी हा वरा म्हणजे हा वर देतो. कोण? हा ईश्वर वर देतो.
परंतु म्हणे अधिक द्याच की अखिल याच की हावरा. हा हावरा मात्र काय म्हणतोय माहिती आहे, अजून द्या मला, अजून द्या. अरे तुला मनुष्यत्व दिलं हे सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे. चांगल्या वंशात जन्म दिला, तुला चांगलं चांगलं शिक्षण मिळालं, बुद्धी दिली, या पलीकडे आणखीन काय काय पाहिजे. चांगलं कुल आहे, लौकिक आहे, खाणं पिणं आहे, शहाणपणा दिलाय, कीर्तनात प्रवचन ऐकावं अशी रुची पण दिलेली आहे, तरी सुद्धा अधिक हवं. म्हणजे केवढं हवं हे तरी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, असा या काव्यामधून आपल्याला बोध होतो. त्यामुळं आपलं जे आहे त्या हवरेपणामुळं आपली समाधान प्राप्त होत नाही किंवा तृष्णा होत नाही. 106 नंबरची ओळी काली पाहिली होती आपण, पण त्याचं थोडंसं चिंतन अपुरं राहिलं होतं, म्हणून ते पुढे केलं आपण. काय होती ओवी, विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलिया, ऐसा स्वधर्म क्रिया रहित, अतिलेपन गर्वित, केवळ भोगासक्त होईल जो. जो जरा असा होईल, जो सधर्मानुष्ठान रहित, भोगाच्या संपत्तीने संपन्नतेने अति उन्मत्त, आणि जो केवळ भोगासक्तच होईल, त्याचा पुढं काय होईल ते आता पुढे सांगणार आहे. म्हणजे इथं जे आहे जे प्राप्त झालंय आणि स्वधर्माचं आचरणही करत नाही, स्वार्थाला आणि विषय लालसाला आपण जर मर्यादा घातली नाही तर पुढे जे वाटोळं व्हायचं ते होणार आहे. ही विषय लालसा थांबत नाही, त्यामुळे अधिक अधिक मागत राहणं आणि मिळालं नाही तर त्यासाठी झगडत राहणं हे घातक आहे. एक गोष्ट आहे बघा, मागणं चुकीचं आहे, पण त्याच्यापेक्षा जरा वरचा पण जरासं कमी बोलूया, मागतो ठीक आहे, पण मागून जर मिळालं नाही तर संघर्ष करतो, हिंसा करतो, घात करतो, हे मात्र धोकादायक आहे असं सांगणं आहे शास्त्राचं. त्यामुळं किती मागत राहायचं, मागल्यामुळं कमीपणा येतो. देणारे मोठे असतात, मागणारे कमी असतात. देवाकडे सुद्धा देव सुद्धा त्याला कफल्लक समजतो, दरिद्र आहे म्हणतो, सूट सारखं मागत राहतं. आणि मागते ते पण सात्विक वृत्ती जागृत ठेवून मागत नाही, तर रजोगुणात राहून आणि तमोगुणात राहून मागतो. त्यामुळे तमोगुणाचे सगळे गुण, रजोगुणाचे सगळे गुण त्या मागणीमध्ये असतात. त्यामुळे चुकीची मागणी असण्याची शक्यता असते. म्हणून इथं म्हणतात की स्वार्थाला आणि विषय लालसेला जर आपण मर्यादा नाही घातली तर ही विषय लालसा समाजाला आपल्याला घातक ठरते. एखादी गोष्ट मिळायसाठी मागत राहतो आणि नाही मिळाली तर त्यासाठी झगडणं हे फार घातक आहे, फार घातक आहे. कबीरांचा एक दोहा आहे बघा, फार चिंतन करण्यासारखा आहे. सहज मिले सो दूध सम, मांगा मिले सो पाणी, कहे कबीर व रक्त सम, जापे खिचात आणि. दोन्ही ओळीमध्ये सांगतात बघा, सहज मिले सो दूध सम, जे सहज मिळतं, अनायासे प्राप्त होतं, अयाचित म्हणतात त्याला. हे अयाचित प्राप्त होतं ते दुधासारखं असतं. मागून मिळालेलं जे असतं, मांगा मिले सो पाणी, ते पाण्यासारखं असतं, म्हणजे पांचट असतं, त्याची किंमत कमी होते जे मागून मिळालेलं असतं. कहे कबीर व रक्तसम, ते रक्तासारखं असतं, ज्यापे खिचात आणि, म्हणजे ज्यासाठी संघर्ष करावा लागतो, विश्वासघात करावा लागतो, लढाई करून हिंसा करून जे प्राप्त करावं लागतं ते रक्त लांछित असतं. त्याला रक्तपिपासू वृत्ती, राक्षसी वृत्ती म्हणतात, असं हा दोहा आपल्याला सांगतो. म्हणजे जे आहे ना व्यवस्थित मिळत असतं, आपल्या प्रारब्धात ते असतं, ते प्राप्त असतं, ते प्राप्त असतं, ते पण थोडं आहे. आता मागणं आहे ते पाण्यासारखं असतं, न मागता मिळालेलं दुधासारखं असतं. पण संघर्ष करून, विश्वासघात करून, लुबाडून जे घेतलं जातं ते रक्तासारखं असतं. माणसानं दूध प्यावं, रक्ताची इच्छा करणं हा राक्षसीपणा आहे. फार सुंदर दोहा सांगतोय बरं का, दूध प्या म्हणा, म्हणजे दूध हे अमृतासारखं आहे, तू अमृतच पी, तू अमृत पुत्र आहेस. उपनिषद सांगतंय तू कुणाचा पुत्र आहेस, अमृताचा पुत्र आहे. मग काय प्यावं अमृताच्या पुत्रानं, अमृतच प्यायला पाहिजे ना. आणि अमृत म्हणजे त्या तत्वज्ञानाचा वारसा पुढे पुढे आपण घेत राहिलो पाहिजे आणि त्याचा आनंद लुटत राहिला पाहिजे, मोक्षाचा, मुक्तीचा. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर रक्ताची इच्छा करत असेल, पाण्याची इच्छा करत असेल, ही राक्षसी वृत्ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे. म्हणून जे सहज प्राप्त असतं ते प्रसादासारखं असतं. प्रसाद कसा असतो, कसाही असला तरी स्वीकारला जातो. तसं भगवंतानं आणि प्रारब्धानं दोन गोष्टी आहेत आपल्याला देणाऱ्या. देणाऱ्या गोष्टी दोन आहेत. आपण म्हणतोय संसार मला देतो, संसार काहीही देत नाही, संसाराकडे देण्यासारखं काही नाही. पण देणाऱ्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे माझं प्रारब्ध आणि त्या प्रारब्धाचा जी दोरी चालवतो तो ईश्वर. ह्या दोन्ही गोष्टी मला सगळं प्राप्त करून देत असतात. पण त्याने दिलेलं मान्य करता आलं पाहिजे, त्यात समाधान मानता आलं पाहिजे. नाही मला हे नको असं म्हणायचं नाही.
तो अपराध आहे, मला हे नको. कारण प्रसादाला कोण नको म्हणत नाही बघ. कुठलाही प्रसाद असला तरी, एखादा साखरेचा जरी प्रसाद असला तरी शुगरवाले म्हणतात जरा द्या, जास्त मी खात नाही, पण टाळत नाहीत मात्र. का? आलेला प्रसाद हा स्वीकारायचाच असतो. तसं प्रारब्धानं आलेली संकट, दुःख, मानहानी, मान, सन्मान, कीर्ती सगळं शांतपणे स्वीकारता आलं पाहिजे प्रसाद म्हणून. असा प्रसाद म्हणून जर स्वीकारता आलं तर निश्चित त्याचा गोडवा एक वेगळा असतो. ज्यावेळी हनुमंत सीतेच्या शोधामध्ये गेले त्यावेळी अशोक मनामध्ये उतरले. आता सीतामाईला ओळख म्हणून अंगठी दिली. आपल्याला हा प्रसंग माहिती आहे रामायणातला. अंगठी दिली त्यावेळी सीतामाई म्हणले, वत्सा तुझे कल्याण हो. वत्सा शब्द वापरल्याबरोबर हनुमंतांच्या अंगावरती शहारे आले. वत्सा म्हणजे बाळा, बाळा तुझे कल्याण हो. लगेच हनुमंत म्हणले, आई भूक लागली आहे. सीतामाता म्हणते, दमलास? नाही म्हणते, दमलो नाही, भूक लागलेली आहे. कशामुळे भूक लागली? असं म्हणलं, तू वत्सा म्हटलीस ना म्हणून भूक लागलेली आहे. आईला पाहिलं की बाळाला भूक लागते ना, म्हणून तू बाळ म्हटलेस ना, तुम्ही बाळ म्हटला म्हणून मला तू आई वाटलीस. त्यामुळे आता बाळाला भूक लागलेली आहे म्हणून तू वत्सा म्हटल्यामुळं मला भूक लागली. माझ्यातलं मूल पण जागं झालं म्हणून आईला पाहूनच भूक लागते ना, म्हणून मी तसं बोललो की मला भूक लागलेली आहे. वत्सा शब्दामुळं माझी भूक जागृत झाली. सीतामाता लगेच म्हणली, तुला भूक लागली मला कळलं. आता इथं वनामध्ये खूप काय आहेत, फळं आहेत, तुला आता अनुज्ञा देतो. सीतामातेने अनुज्ञा दिली आणि त्यांनी फळं काढायला चालू केली. हनुमंताने काय केलं, मी फळं खातो पण मी बंधनात पडणार नाही ना. किती प्रश्न आहेत बघा. हनुमंत प्रश्न विचारतात सीतामातेला, मी बंधनात पडणार नाही ना. म्हणजे व्यवहारिकदृष्ट्या विचार केला तर येणार आणि कोणतरी शत्रू मला बांधून तरी ठेवणार नाही ना, मला शिक्षा तरी देणार नाही, पण पारमार्थिक भाषेमध्ये मला बंधनात तरी मी पडणार नाही ना. तर त्याच कारण ही लंकेत मी आहे आणि ही लंका रजोगुणातून निर्माण झालेलं नगर आहे. मग रजोगुणात काय आहे, बंधन टाकायची क्षमता असते ना, तो बांधतो ठेवतो तो रजोगुण आहे. त्यामुळे मी बंधनात तरी पडणार नाही ना. त्यामुळे तिथली फळं जी आहेत त्या फळांच्यामुळं फक्त तृष्णा वाढणार, अपेक्षा वाढणार, नुसती आकर्षणच वाढणार. त्यामुळे मी बंधनात पडेन. आणि हनुमंताच्या सत्वगुणाला हे रजोगुणाचं बंधन तरी होणार नाही ना, अशी प्रश्न विचारला हनुमंताने. त्यावेळी सीतामातेचं उत्तर फार महत्वाचं आहे. फळे आपण पाडलेली रावणाच्या बागेतील असं म्हणून खाशील तर बंधनात पडशील. मी पाडली ही रावणाच्या बागेतली आहेत असं म्हणून जर तू खायला लागलास ना तर बंधनात पडशील. पण हा रामाचा प्रसाद या भावनेनं जर खाशील तर बंधनमुक्त होशील, तुला बंधनच पडणार नाही. त्यामुळे तू प्रसाद म्हणून तू खा. ही सगळी फळं जी आहेत ना, तुला भूक पण लागली पण खाताना ही रावणाची फळं समजू नकोस. आणि मी त्यानं गदागदा हलवत होता ना सगळी झाडे, मी पाडलीच खाली फळं असं मात्र समजू नकोस. ज्यावेळी कर्तृत्वाचा अभिमान येतो त्यावेळी रजोगुण बंधन करायला सुरुवात करतं, जखडून टाकायला सुरू करतं. अहंकार बांधतो, घट्ट बांधतो आणि आपले पाय बांधून ठेवतो, आपल्याला बद्धता आणतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, कुठल्याही कर्तृत्वाचा अभिमान मी केलं असं पुन्हा 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 सांगूनही नाही आणि दुसऱ्याकरवी सांगायला लावू नये. त्यातल्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या तोंडाने सांगायचं नाही, पण अशी काही लोक नेमायची की त्यांना सांगा म्हणायचं, इतरांना सांगा मी काय केले ते. म्हणजे तेच असते हा, बरं काय, दुसरं काही नसते. म्हणजे एखादे संन्यासी असतात, मागच्या वेळा उदाहरण दिलं, आम्ही पैशाला हात लावत नाही, पैशाचा स्पर्श सुद्धा करत नाही. मग काय करू, ये आहेत ना आमचे अनुयायी त्यांच्याकडे द्या, म्हणजे ह्यांच्याकडेच येणार ते नंतर. हा, मग तुम्ही पैशाला हात लावत नाही असं का म्हणता? त्याच्यापेक्षा लावा हात नाही, घेऊन जावा ना. तुम्हाला कुठल्या तरी मार्गाने घ्यायचं जाईल ना, मग टाकून तरी द्या. रामकृष्ण परमहंसारखं, रामकृष्ण परमहंसांच्या अंतरुणाखाली एक रुपया कोणीतरी सारलेला होता, त्यांना झोप लागली नाही, बोचायला लागले, काय म्हणते माझ्या अंतरुणाखाली काहीतरी काढा काढा काढा, आणि रुपया काढ्यावर म्हणले हा हे मला बोचत होतं. याला म्हणायचा खरा परमहंस, याला म्हणायचा खरा संन्यासी. पण हे संन्यासाचे काय आहेत, नुसते नाटक आहे. मी माझ्या आयुष्यात आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. माऊलींची व्याख्या आहे संन्यासाची. जर हा हे संन्यासत्व जर आपल्याकडे या लागलं त्याला खरा म्हणायचा. म्हणून हे सीतामाता सांगते, रामाचा प्रसाद म्हणून तू स्वीकारलास ना तर तुला बंधन पडणार नाही. म्हणून हे जे स्वकर्माचं जे बंधन आहे ते बंधनातून मुक्त करतं. त्यामुळे क्रियामान संचितामध्ये जाऊन पडत नाही. प्रारब्ध भोगावंच लागतं आणि संचित हळूहळू कमी होतं, जळून जातं ज्ञानामुळं. त्यामुळे कुठलंच एखादं कर्म शिल्लक न राहिल्यामुळं जन्म मरणाचे फेरेच चुकून जातात. स्वधर्माचं हे व्यवस्था आहे बघा.
किती स्वधर्मानं विचार केलाय स्वधर्म पालनामध्ये. स्वकर्तव्याचं पालन करणं म्हणजे किती बंधनातून मुक्त होणं आहे बघा. जर तो प्रसाद समजून जर एखादी गोष्ट आपण जर स्वीकारली तर त्याचा आपल्याला दोष लागत नाही. आणि जर खाद्य म्हणून आपण एखादी गोष्ट खायला लागलो तर त्या पाठीमागं कुणी दिलं, कुणाकडून आलं, मी मिळवलं, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून आपल्याला बंधन निर्माण होतं. सीतामातेनं फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ऐसा स्वधर्म क्रिया रहित अतिलेपन गर्वित. जर तू गर्वानं म्हणत असतील ना, अतिलेपन म्हणजे मोठेपणा, ऐश्वर संपन्नतेच्या जोरावरती अतिलेपन, अतिलेपन मिरवी. पुढे आणि माऊलीच्या अतिले शब्द अनेक वेळा आलाय ज्ञानेश्वरीमध्ये. अतिलेपन म्हणजे मोठेपणा मिरवणं, अतिलेपणा गर्वित. गर्वानं तो जर मोठेपणा मिळवत असेल, केवळ भोग आसक्त, नुसता भोगानं आसक्त असेल, होईल जो. जर असा कोण झाला असेल, गुरुभक्तीला विन्मुख झाला आणि भोगासक्त झाला, स्वधर्म क्रिया सोडून दिल्या आणि अतिलेपणाने गर्वपणा वाढत गेला, मग तया अपाव थोर आहे. आता शेवट करायला लागलेत बघा. मग तया अपाव थोर आहे, जेने ते हातीचे सकळ जाय, देका प्राप्त न आहे भोगू मानून. आता किती धोका सांगितलाय बघा. जर असं जर तू करायला लागलास, मगापासून 3-4 ओव्या वापरल्यात माऊलीने. त्यामध्ये सगळं सांगितलंय. अतिथीला भोजन करत नसेल, गुरुभक्तीला विन्मुख झाला असेल, देवता पूजन करत नसेल, प्राप्त वेळ अतिथीचं भोजन करत नसेल, देवपूजा करत नसेल, यात्रा करत नसेल, तर सगळं सांगून झालं तर काय होईल? मग तया अपाव थोर आहे, त्याला मोठा अपाय आहे. कोणता? जेने हातीचे सकळ जाये, ज्यामुळे त्याच्या हातात असलेली सर्व संपत्ती निघून जाते. देका प्राप्त ही न आहे भोगू, भोग भोगू. आणि परमेश्वर, इंद्रादिक देव, अग्नी, ब्राह्मण, कुलदेवता, अतिथी, स्वजातीचे लोक या सर्वांचा प्रकोप झाल्यामुळे त्या स्वधर्महीन पुरुषाला मिळालेले भोग सुद्धा भोगता येणं शक्य होणार नाही, हे लक्षात ठेव. किती धोका सांगितलंय बघा. म्हणजे जरी आपण संपत्ती खूप प्राप्त झाली, पण भोगायला तरी ती पाहिजे. जाती, आयु, भोगा 3 शब्द वापरलेत पतंजलीच्या सूत्रामध्ये बघितलेलं आहे. हे एक प्राप्त होत नाहीत. एक मिळालं तर एक नसतं, एक मिळालं तर दुसरं नसतं. जातीत चांगल्या जातीत जन्माला आला तर दुसरा भोग मिळत नाहीत. भोग असतील तर आयुष्य नसतं. आयुष्य असेल, भरपूर आयुष्य मिळालं असते, पोटाला खायला काय नसते, पोटाला भरपूर असतं पण आयुष्य नसतं खायला. सगळ्या अडचणीच्या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे सगळं जमून कधी येईल? बाबा रे, तू स्वधर्माचरण पालन करत जा. तुझं स्वकर्तव्य निष्काम भावनेनं निर्मम निरंकारी होऊन पाळत जा, म्हणजे तुला हे सगळं प्राप्त होईल. जर तू गर्वानं हे करायला लागलास, इंद्रियानं उन्मत्त, इंद्रियामध्ये विषय लालसेने लुप्त झालास, तर तुला ह्या गोष्टी प्राप्त होणार नाही. नुसत्याच नाही तर प्राप्त झालेल्या हातातल्या गोष्टी तुझ्या निघून जातील. आणि कुठल्या मार्गाने जातील काय सांगता येत नाही, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून देवता पूजन, श्री गुरूंची उपासना, अतिथीला संतुष्ट न करता भोगासक्त जर होशील तर हातीचं सगळं निघून जाईल आणि तू जे मिळवलेलं आहेस ते सुद्धा भोगता येणार नाही. असे किती लोक आहेत बघा की ज्यांच्या पुढं पक्वानाची ताटं असतात. खूप लोक सेवेकरी असतात, पण त्यांना सेवा काय शरीराची करतील, पण शरीरातल्या आतली दुखणी कोण उचलून घेणार आहे काय? माझ्या पोटात जर कळीत असेल, दुखत असेल, तर माझे किती अत्यंत जवळचे जरी लोक असले तर त्यामध्ये ते वाटा घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. खूप डॉक्टर आहेत, आपली मुलंच डॉक्टर आहेत असं समजूया, MS आहेत, MD आहेत, म्हणून काय आई वडिलांचं वृद्धत्व कमी करू शकतात किंवा आई वडिलांचा मृत्यू घालवू शकतात का? हे समजून चाललो पाहिजे आपण. आणि जेव्हा असं समजेल त्यावेळी किती भोगासक्त व्हायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आणि हे जर भोगासक्त आपण झालं तर अकल्पित अशी संकट येतील. कुठली संकट येतील सांगता येते. अशा घराघरांचा, कुळाकुळांचा नाश झालेला आपण पाहतो. ही केवढी उच्च कुलातली होती, त्यांचे आजोबा पंजोबा असे एवढे एवढे दागिने यांच्या घरामध्ये होते, एवढे एवढे धनधान्य, पशु, सगळं होतं, तरी सुद्धा आता मात्र त्यांची ही 4थी 3री पिढी भिक्षा मागते. याचा अर्थ असा आहे की ते भोगता आलं नाही व्यवस्थित, ते पुढे चालवता आलं नाही व्यवस्थित, आणि यामुळं मिळवलेलं धन सुद्धा चुकीच्या मार्गाने जायला चालू होतं. घरामध्ये दुखण्यांचा भयंकर, हेचं दुखणं, तेचं दुखणं, रड गाणं, घटस्फोट, आत्महत्या, अपमृत्यू, कसले मृत्यू म्हणतोय, अकाली आलेले मृत्यू, हे सगळं चालू होतं. आणि हे सगळं चालू होऊ नये यासाठी बाबा तू असा वागू नकोस, उन्मत्त होऊ नकोस, असं माऊली सांगायला. त्यामुळे वारसा सुद्धा कल होता.
त्यांची तीच भांडत राहतात भाऊ भाऊ आणि वाट लावून घेतात आपल्या घराची. आई वडिलांनी मिळवून ठेवलेलं असतं ते धुळदाण करून टाकतात. का? स्वधर्माच्या आचरणाला कोणतरी एखादी व्यक्ती काय दुर्लक्षित केलेलं असतं आणि त्यामुळे हे सगळं वाट्याला येत असतं. द्वारका सुद्धा बुडवली भगवान श्रीकृष्णाने. यादवामध्ये कलह निर्माण झाला, त्यावरूनच पुढचा शब्द सुरू झाला. यादवी माजलेले आहे, हे शब्द जो मराठीमध्ये आलाय तो त्यातून आलेला आहे. यादवामध्ये कलह, ही साम, ती जांबुवंत, ही सगळी जी मंडळी होती, हे श्रीकृष्णाचे मुलं, काही त्यांच्या तर आकलेलं नाही. आपण एकादश स्कंदामध्ये बघितलं जर नाथांचं भागवतामध्ये प्रसंग सुरुवातीपासून पहिल्या 2-4 अध्यायामध्येच दिलेले आहेत. कसे त्यांनी मुसळ वगैरे ते केलं, त्या मुसळापासून काय झालं, नारदांसारख्या ऋषींचा अपमान केला. अपमान करूसा केव्हा वाटतो? बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा अशा विद्वत जणांचा अपमान त्यांच्या तोंडातून होतो, मुद्दाम घडवला जातो तो. आणि त्यामुळे ह्यांना शाप मिळावा अशीच त्यांची रचना केलेली असते. कारण त्यांचा नाश कसा करायचा, त्या नाशाला काहीतरी कारण तरी पाहिजे ना. मग ह्यांची तरी बुद्धी भ्रष्ट व्हायला पाहिजे. ते दारू पिऊन कसं तरी मदनमुक्त व्हायला लागले. म्हणून उद्धवाला म्हटले तू इथं राहू नकोस, बद्रिकाश्रमाला जा. का? हे बुडणार आहे आता. मी बाहेर पडलो होता, मी बाहेर पडत नव्हतो म्हणून हे चाललं होतं. जोपर्यंत विद्वान लोक सत्पुरुष समाजामध्ये शिल्लक आहेत तोपर्यंत समाज टिकून असतो. ज्यावेळी सत्पुरुष जायला बाहेर पडतात किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात आणि त्यांच्या तोंडातून जे त्यांचं अंतःकरण कळवळतं त्यावेळी समाजाच्या ऱ्हासाला सुरुवात होते. तसा प्रकार यादवांच्या मध्ये सुद्धा झाला. भगवान श्रीकृष्ण निघून गेले आणि द्वारका बुडवून टाकली सगळी आणि मारून टाकले आपल्याच आप्तजनांना सगळ्यांना. का? त्याची गरज होती. ही सृष्टीची रचना आहे, ते करणं गरजेचं होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने ही यादवी माजवली यादवामध्ये आणि त्यांच्यात भांडण लावून त्यांना संपवून टाकले. आणि त्यातल्याच एका हेही यादव होते. मग तो शाप जाईल कसा? त्यामुळे त्याच मुसळापासून ते मुसळ जे पाण्यात पडलं होतं ते माशाच्या पोटात गेला लोखंड. त्या लोखंड ते मासा घरी आणला एका कोळ्यानं, तो कापला, त्यात लोखंड सापडलं, त्यानं त्याचा बाण तयार केला आणि त्याच बाणाने श्रीकृष्णाचा वध झाला. किती गंमतशीर रचना सगळी आहे. बघितलं तर यादवांना शाप दिला ह्याचा अर्थ हे यादव नव्हते काय, ह्यांनाही तो शाप भोगायला लागलाच. पण त्याचं कारण हे कशामुळं? विद्वज्जनांचा अपमान, अतिथींचा अपमान, हे सगळं अंगलट्या लागतं काही दिवसानंतर. म्हणून मस्ती करू नये माणसाने, हे त्यासाठी सांगायला चालू आहे. स्वधर्माचं आचरण करायचं म्हणजे काय करायचं? शांत वृत्तीने जगायचं. मी दुःखी आहे तसा दुसराही दुःखी आहे. माझ्या घरात भांडणं आहेत, माझ्या दुसऱ्याच्या घरात भांडणं आहे, त्यांची असू शकतात. त्यांचा किती म्हणून मी सांगावं लोकांना, त्यांच्या चाड्या किती करत राहावं, लोकांच्या निंदा किती करत राहावं, जणू का माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग घडला नाही. म्हणजे एका बाईच्या पाठी लागलेले लोक जे होते ते बायबलामधली कथा सांगतात ना, की काय ती म्हणे अनाचारी होते, अनैतिक काम करत होते, सगळे लोक पाठी लागले दगड मारत, हिनं सगळं वाद करून टाकलं, भ्रष्ट करून टाकलं. म्हणून त्या लोकांना येशू ख्रिस्तांना अडवल्याने म्हणले तुमच्यातला कोणीच आजपर्यंत जन्माला आल्यापासून पाप केलं असेल त्यानेच फक्त दगड मारावेत आणि कुणीही मारू नयेत का. सगळेजण गप्प बसले. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं पापातूनच प्रत्येकाचा जन्म आहे. पुण्यातून असता तर देव झाले असते. पाप आहे म्हणूनच पाप आणि पुण्य एकत्र होऊन माणसाचा जन्म आहे. त्यामुळे पापी वृत्ती दोष सगळ्या जीवात आहे. कुणी कुणाला समजायची गरज नाही की तो दोषी इतका आहे आणि तो असा दोषी आहे, तर त्याच्यापेक्षा काय करावं, असे दोष माझ्यात येऊ नये असं त्यासाठी दोषाकडे पाहावं. बाहेरच्या दोषाकडे बघताना दोष बघताना कसे बघावे? दोष पाहिला तर हा दोष आता माझ्यात येता कामा नये यासाठी पाहावा. यासाठी ऑब्झर्वेशन समाजाचं असावं. या पलीकडे नाही त्यांची चेष्टा करण्यासाठी नसावं. त्यामुळे वारसाहत कला होतो, यादवी निर्माण होते आणि सगळ्यांचा ऱ्हास होतो. म्हणून सावधान राहायला माऊली आपल्याला सांगतात. आपण 1-2 ओव्याच पाहू शकलो, त्यातली एक ओवी कालच निम्मी झालेली होती 106 नंबरची. आज फक्त 107 नंबरच्या ओवीवरतीच झालेला आहे. 106 किंवा 107 अशा 2 ओव्या आपल्याला पकडता येते. तर ह्या संदर्भातला चिंतन आपण घरी करावं. आजची वेळ संपलेली आहे. आजचं चिंतन श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.